विवाहित प्रियकरासाठी तिने पती, मुले आणि देशही सोडला, पण त्या बदल्यात तिला मिळालेला सर्व विश्वासघात होता. या फसवणुकीमुळे केरळमधील लेडी डॉक्टर भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनली. कोण होती ती महिला डॉक्टर आणि काय होतं हे संपूर्ण प्रकरण? 1996च्या त्या हृदयद्रावक घटनेबद्दल जाणून घेऊया, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. आपण आपल्या DST वर्ल्डमध्ये पाहूया केरळमधील लेडी डॉक्टर, भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार ओमाना बद्दलची माहिती. नमस्कार, DST वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. ही गोष्ट केरळच्या कन्नूर शहराची आहे. इथे ओमाना इदादान नावाची मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. कुटुंबातील प्रत्येक जण शिक्षित होता आणि चांगल्या पदांवर काम करत होता. मोठी झाल्यावर डॉक्टर बनण्याचे ओमानाचे स्वप्न होते. असंच काहीसं झालं. ओमानाचे स्वप्न पूर्ण झालं आणि ती डोळ्यांची डॉक्टर झाली. मुलगी डॉक्टर होताच तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न मुलाचे डॉक्टर असलेल्या डॉक्टर राधाकृष्णन यांच्याशी केलं. लग्नानंतर दोघांनी स्वतःचा दवाखाना उघडला आणि त्या क्लिनिकने चांगले काम केलं. पुढे या जोडप्याला 2 मुले झाली. कुटुंब आनंदानं आपलं जीवन जगत होतं. पण नंतर असं काही घडलं की या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं. खरे तर डॉक्टर दाम्पत्याकडे आता भरपूर पैसा होता. तेव्हा त्यांना वाटले की आपले घर बरेच जुनं झालंय, त्याचं नूतनीकरण का करू नये. डॉक्टर राधाकृष्णन यासाठी कारागीर शोधू लागले. कन्नूर जिल्ह्यातच त्यांना घराचे नूतनीकरण करणाऱ्या एका कंत्राटदाराची भेट झाली. त्याचं नाव P. मुरलीधरन होतं. त्याला घरी बोलावून कामाला सुरुवात झाली. लहान मुलं होती आणि घरातून असं एकटं सोडून जाणं योग्य नाही, म्हणून ओमाना नूतनीकरणादरम्यान घरातच राहू लागल्याने डॉक्टर ती फक्त थोड्या काळासाठी दवाखान्यात जात असे. याच दरम्यान ओमाना आणि मुरलीधरन यांची मैत्री झाली. दोघे एकमेकांशी तासनतास बोलत असत. दोघेही एकमेकांशी तासनतास बोलत असत. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मुरलीधरन हे देखील माहीत होतं आणि त्यांना 2 मुले होती. असं असूनही त्यांचे ओमानासोबत प्रेमसंबंध सुरूच होते. नूतनीकरणाचं काम संपलं असलं तरी रोज ओमानाच्या घरी येऊ जाऊ लागला. डॉक्टर राधाकृष्ण यांना ही बाब कळताच त्यांनी मुलांसाठी ओमानाला समजावून सांगितले. म्हणाले, तुम्ही जे काही करत आहात ते इथेच संपवा. आम्हाला 2 मुले आहेत आणि त्याचा यांच्यावर परिणाम होऊ शकतो. मुरलीधरनेही स्वतःचे कुटुंब असल्याचे सांगितले. तुमच्या दोघांच्या या नात्यामुळे 2 घरे उद्ध्वस्त होत आहेत. सल्ल्यानंतरही ओमानाला हे मान्य नव्हतं, कारण ती मुरलीधरच्या प्रेमात वेडी झाली होती. त्याला फक्त तिला मुरलीधरन हवा होता. त्याचा आपल्या कुटुंबाला काही फरक पडत नव्हता. याचा परिणाम असा झाला की तिने मुरलीधरनसाठी स्वतःच्या पतीला घटस्फोट दिला. तिने दोन्हीही मुलांना पतीकडे सोडून वेगळे राहायला सुरुवात केली. आता मुरलीधरन आणि ओमाना मुक्तपणे फिरत होते आणि एकत्र राहत होते. ओमानाने स्वतःसाठी एक नवीन क्लिनिकही उघडले, पण हळूहळू तिला वाटू लागले की समाजातील लोक आपल्याला पूर्वी जो मान देत असत, खरं तर त्यांच्या घटस्फोट आणि अफेअरची माहिती जवळपास सगळ्यांनाच आली होती. लोक त्यांच्या दवाखान्यात क्वचितच जात असत. त्यानंतर ओमानाने मुरलीधरनला लग्नासाठी विचारणा केली. मुरलीधरन हा अतिशय हुशार माणूस होता. तो नुकताच ओमानमध्ये टाइमपास करत होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, म्हणूनच त्याने तिला सांगितलं की त्याला या गोष्टींसाठी थोडा वेळ हवाय. वास्तविक मुरलीसाठी ओमान हे केवळ पैसे कमवण्याचं साधन होतं. त्याला पाहिजे तेव्हा तो तिच्याकडे पैसे मागत राहिला आणि प्रेमात वेडी झालेल्या ओमाना त्याला कोणतेही प्रश्न न करता पैसे देत असे. जेव्हा ओमानाचे क्लिनिक पूर्णपणे बंद झाले तेव्हा त्याने भारत सोडून दुसऱ्या देशात जाऊन स्वतःचे क्लिनिक उघडण्याचा विचार केला. त्यानंतर ओमाना भारत सोडून मलेशियाला गेली. त्यांनी तिथे स्वतःचं नेत्रचिकित्सालय सुरू केलं. जे यशस्वी झालं त्यानंतर ती तिथेच स्थायिक झाली. पण तरीही ती मुरलीच्या संपर्कात होती. तिथूनही ती त्याला पैसे पाठवत असे. एके दिवशी त्याने मुरलीला मलेशियाला बोलवलं आणि सांगितले की दोघेही इथेच लग्न करू. मग आपण इथे नवरा बायकोसारखे राहू. त्यामुळे कोणाला शंका येऊ नये म्हणून नाव आणि ओळख बदलून आम्ही लग्न करू. मुरलीनेही होकार दिला. प्रथम ओमाना भारतात आली. नंतर इथे दोघांनी ओळखीच्या व्यक्तीकडून बनावट ओळखपत्र आणि पासपोर्ट बनवले. ओमानाने स्वतःचं नाव अमीना भिडे अब्दुल्ला ठेवले. मुरलीचं नावही बदललं
त्यानंतर दोघेही मलेशियाला आले. दोघेही इथे एकत्र राहू लागले, पण मुरलीला फक्त पैसे हवे होते. त्यामुळे दोघांमध्ये पैशावरून वाद सुरू झाला. एके दिवशी मुरली रागाने म्हणाला की तो भारतात परत जात आहे आणि तो परत आला. पण त्याचे इथले काम आता थांबले होते. पैशाची कमतरता होती. त्यामुळे एके दिवशी मुरलीने ओमानाला फोन करून पैसे पाठवण्यास सांगितले. ओमानाने नकार दिल्यावर मुरलीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर तिने पैसे दिले नाही तर तो पोलिसांना सर्व काही सांगेल असं त्याने सांगितलं. मग ती तुरुंगात जाईल. हे ऐकून ओमानाला खूप वाईट वाटलं. तिचं जितकं मुरलीवर प्रेम होतं तितकंच ती आता त्याचा तिरस्कार करू लागली. कारण मुरलीसाठी तिने आपला नवरा, मुले आणि आपला देशही सोडला होता. आणि आता तोच मुरली तिला ब्लॅकमेल करत होता. तिला समजलं की मुरली तिच्यावर कधीच प्रेम करत नव्हता. केवळ तो पैशासाठी तिच्यासोबत होता. नक्की पुढे काय झालं पाहूया उद्याच्या भागात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.